प्यार निभाना ही सब कुछ होता है. ऐक सेजल, तुझ्यासोबत बोलत होतो. शाळेतून निघताना मला कधीच वाटले नव्हते की तुझ्या मनात माझ्यासाठी इतके काही साठले होते. तुझ्याशी बोलणं, तुझी छेड काढणं हा तर आपल्या मैत्रीचा भाग होता. पण मैत्री पलीकडे आपले जे नाते आहे त्याचा नव्याने सहवास होता. नकळत का होईना मी प्रेमात पडलो ग तुझ्या. रात्रीच्या त्या गोड स्वप्नात येऊ लागलीस माझ्या. तुझ्या सहवासात राहूनच मला आपल्या आनंदी आयुष्याची वाढ दिसते. तुझ्या सहवासात राहूनच मला आपल्या आनंदी आयुष्याची वाढ दिसते. प्रेम तर सगळेच करतात ग, पण प्रेम निभावणं हे सगळे कार्य असतं. ओळखतो तर आम्ही तिसरी पासूनच, पण असं काय रिलेशन वगैरे असं नव्हतं तेव्हा. मी 10वीच्या नंतर त्याला सांगितलं की मला शाळेत असताना आवडायचंच तू. पण मी असं म्हटलं होतं की हां ते तेव्हा होतं शाळेत असताना वगैरे. शाळेपासून तर खूप मस्ती चालायचीच आमची. भेटणं तर रोजच असायचं शाळेमध्ये, पण प्रॉपर असं डेट म्हणून भेटलो ते आम्ही 2015मध्ये तिच्या बड्डेला. आणि मग नंतर फक्त वर्षातून एकदा, म्हणजे जेव्हा शाळेचं गॅदरिंग असायचं तेव्हा भेटायचो. आणि नंतर मग त्यालाही असं वाटलं थोडं कुठेतरी, आणि चॅटमुळे म्हणा किंवा काय ते थोडं होत गेलं हळूहळू. आणि त्यानंतर मग अशा भेटी वाढत गेल्या, एक दुसऱ्यासोबत सहवास वाढत गेला आणि रिलेशन पुढे चालत गेलं. अशी आता 8 वर्ष झाली रिलेशनला, आणि त्या रिलेशनचं आता लग्नात रूपांतर होतं आहे. आणि बघून हे खूप आनंद वाटतो आहे मला. एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने. एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने. लाखात एक माझे ते स्वप्न तू पहावे. नाते असेल तर मग नाते असे असावे. माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. सेजल, फायनली ती वेळ आली आहे, सज्ज हो. या क्षणासाठी तू इतके वर्ष वाट बघत होती आणि मी पण वाट बघत होतो. तो क्षण आता आला आहे. काहीच वेळात आपलं लग्न होणार आहे. खूप एक्सायटेड आहे मी या मोमेंटसाठी, की कसं असणार आहे माहिती नाही, पण फार इमोशनल असणार आहे एवढं सांगू शकते. सेजल आणि अक्षय आमच्या वर्गात होते एकत्र, आणि हा 10चा वर्ग पूर्ण. अक्षय माझ्या बाजूला बसायचा, पण तेव्हा मला चावल पण नाही लागू दिली की त्याने असं काही होईल पुढच्या 10 वर्षामध्ये. आणि आम्हाला हळूहळू नंतर अंदाज येत गेला की अक्षय आणि सेजलचं काहीतरी चालू आहे. डोळ्यामधील आशा सुख ओंजळीत यावे. काही न मागताही सुख ओंजळीत यावे. माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. नाते असेल तर मग नाते असे असावे. माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. मिस्टर अक्षय आचरेकर, फायनली मी तुझी बायको म्हणून मिरवणार. मी माझा प्रॉमिस पूर्ण केलाय अक्षय.
पहचान हो, जीना आसान हो, जान पहचान हो, जीना आसान हो, दिल को चुराने वाले आँख न चुराओ, नाम को बताओ, जान पहचान हो, जीना आसान हो। तू बोलणार है? मैं बोलूंगा, मेरे को दिल जो दिल करेगा भाई, तुम लोग अपना बोलो। तो उसका पिक्चर नहीं बनाने का 3 घंटे का. 2 मिनट 1 सेकंड का बोलूंगा, लेकिन भारी बोलूंगा। त्याने आहे ना बेसिकली पूर्ण इव्हेंट मॅनेज केलाय. काही फर्स्ट त्याचं हे आहे. खूप चुका झाल्यात, माती पण खूप खाल्ली आहे, पण ठीक आहे. जवळपास बिल्डिंग मध्ये 20 ते 25 जणांचा ग्रुप सेम एजचा असल्या कारणाने त्यामधलं हे पहिलं वेडिंग आणि आज त्याचं लग्न होतं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आम्ही खूप एन्जॉय करतोय. आणि तिला खरोखर अशा पुढच्या आयुष्यासाठी यावेळी अक्षय बरोबर आता राहून जो संसार करणार आहे, मला तर तिला एवढं सांगायचं होतं की जशी तू आपल्या माहेरी नांदलीस तशीच तू तिकडे सासरी पण नांद आणि तिथली हो, तू त्यांची हो. माझी तो होतीसच, पण तू त्यांची हो, त्यांच्यामध्ये मिसळ आणि तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा.